ठीक आहे. I have so this is a link. Is it visible? Yes. Okay. Balakrishna, just we have started. Just now only we have started. No issues. Okay. तर आम्ही रेकॉर्ड करतोय, रेकॉर्डेड सेशन पण मिळून जाईल ज्यांना अवेलेबल होत नाही त्याचं. ठीक आहे. The first question, the logical or mathematical model of a particular organization of a data is called a data structure. हे clear cut आहे. This is a definition of a data structure. Okay. So mathematical or logical model of a data organization of a data is called as a data structure. ठीक आहे. त्यामुळे अरेंजमेंट, कन्फिगरेशन, फॉर्मेशन हे काही येऊ शकत नाही. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. जे खूपच सोपे क्वेश्चन आहेत त्यांना आपण पटापट कम्प्लीट करू. टिपिकल क्वेश्चन वर जरा जास्त विचार करू. ऑपरेशन्स, आणि तुम्हाला जर समजलं नसेल या डिस्कशन मध्ये तर त्याच वेळेला तुम्ही मला सांगत चला. ठीक आहे. ऑपरेशन्स ऑन अ डेटा स्ट्रक्चर मे बी creation, destruction, selection. So all these are the operations. So correct answer is all of the above. ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त पण ऑपरेशन्स आहे डेटा स्ट्रक्चरवर. कोणती आहेत ऑपरेशन्स? क्रिएट करू शकतो डेटा स्ट्रक्चर, बरोबर आहे. ओके, आपण क्रिएट झालेलं डेटा स्ट्रक्चर डिस्ट्रक्ट करू शकतो. मग त्याच्यावर आपण इन्सर्शन पण करू शकतो डेटा स्ट्रक्चरमध्ये, सिलेक्शन करू शकतो, सर्चिंग करू शकतो. ठीक आहे. मग ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ऑपरेशन्स अवेलेबल आहेत. मग तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो की identify identify the operation identify the operation which is not applicable for the data structure. असा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. मग अशा वेळेला क्रिएशन, इन्सर्शन, सर्चिंग आणि शेवटचं ऑप्शन असेल फॉर एक्झाम्पल जॉईनिंग. सो अशा केसेसमध्ये जॉईनिंग इज नॉट पॉसिबल. सो रिमेनिंग 3 पार्ट्स आर पॉसिबल. अशामध्ये ट्विस्ट क्वेश्चन येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा हा क्वेश्चन करताय ऑपरेशन्स ऑन अ डेटा स्ट्रक्चर, त्यावेळेला कसा विचार करायचा, कोणकोणती ऑपरेशन्स आहेत ती सगळी ऑपरेशन्स आठवायची. तुम्हाला माहिती आहेत कोणकोणती ऑपरेशन्स आहेत डेटा स्ट्रक्चरची, ती सर्व ऑपरेशन्स आपण आठवायची. देर आर 7 to 8 ऑपरेशन्स. आणि हा क्वेश्चन तुम्हाला पेपर सोल्युशन मध्ये मिळून जाईल. आपण हा डिस्कस पण केलाय. एक्सप्लेन ऑपरेशन्स, व्हेरियस ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चर. एकेका लाईन मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन. आता आपला अप्रोच बदलायचा आहे पण आपल्याला. ठीक आहे. आता आपल्याला एक्सप्लेनेशन वगैरे काही करायचं नाहीये. आपल्याला अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. परंतु आता मी का तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करून देतोय की ज्यावेळेला या टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह करताय ना, त्यावेळेला त्याच्या संबंधित काय काय विचारलं जाऊ शकतं ते सगळं तो विचार करायचा आपण. आणि त्यातली एखादी गोष्ट येत नसेल तर लगेच सर्च करायची. आपल्या बुक्स मध्ये सर्च करायची, पीडीएफ मध्ये करायची, पेपर सोल्युशन मध्ये करायची, किंवा गुगलवर करायची. कुठून तरी त्याचा आन्सर आपल्याला समजलं पाहिजे. शंका ठेवायची नाही. मग ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चर हा एक क्वेश्चन ज्या वेळेला करतात त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी बघायच्या. कोणकोणती ऑपरेशन असू शकतात डेटा स्ट्रक्चरवर, ह्या सगळे ऑपरेशन, इन्सर्शन, सिलेक्शन, सर्चिंग, डिलिशन म्हणजे डिस्ट्रक्शन, डिलिशन किंवा डिस्ट्रक्शन, क्रिएशन. सो ऑल दीज आर द ऑपरेशन्स. मग ही जी सगळी ऑपरेशन्स आहेत ती ऑपरेशन्स कुठे कुठे ऍप्लिकेबल आहेत त्याचा विचार करायचा. कुठे करता येईल, ऍरे मध्ये करता येईल का? येस, ही सगळी ऑपरेशन्स करता येतील. स्टॅग मध्ये करता येतील का? करता येतील, बिकॉज ऑल आर द डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे. मग हा क्वेश्चन पूर्ण डिटेलमध्ये बघायचा. म्हणजे त्याच्यावर जर काही, त्या पॉईंटवर काही क्वेश्चन जरी आला मल्टिपल चॉईस क्वेश्चन, तरी आपल्याला आन्सर करता आला पाहिजे. हे शिकायचं आहे तुम्हाला. मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा अभ्यास करायचा म्हणजे हे शिकायचं. एखादा क्वेश्चन घ्यायचा, त्या क्वेश्चनच्या भोवती जे काय आहे ते सगळं आपण विचारात घ्यायचं. एखादी गोष्ट येत नसेल तर वाचायचं आणि त्याच्यावर विचार करायचा पहिल्यांदा. ओके, थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू आन्सर मल्टिपल चॉईस क्वेश्चन. अँड द सेकंड पार्ट, तुम्हाला एलिमिनेशनची ऍक्ट पण आली पाहिजे. 4 ऑप्शन्स दिले आहेत, 4 पैकी जे 1 किंवा 2 ऑप्शन असे असतात जे येऊच शकत नाही. आता ह्या क्वेश्चन मध्ये ते ऍप्लिकेबल नाही, पण बऱ्याच क्वेश्चन मध्ये ते ऍप्लिकेबल असतं. मग जे एलिमिनेशन करायचं आहे तुम्हाला, बरीच लोक 4थी किंवा 7वीच्या परीक्षेला बसली आहेत स्कॉलरशिप, तुम्हाला माहित आहे ही गोष्ट. एलिमिनेशन पण करता आलं पाहिजे आणि मग आपण करेक्ट आन्सर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ही जी ॲबिलिटी आहे ना ती डेव्हलप झाली पाहिजे. फक्त अभ्यास करून का फायद्याचं नाही, थिओरिटिकली सगळं माहिती असून फायद्याचं नाही. मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये लोक गडबड करतात. आणि एवढं लक्षात ठेवा, एमसीक्यू बेस्ड एक्झाम ही कधीही डिफिकल्ट असते. आज ज्या ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, त्या मेकॅनिकल असतील, सॉफ्टवेअर असतील, इलेक्ट्रिकल असतील, सर्व कंपनीज ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर डिझाईन करतात आणि तशी परीक्षा घेतात आणि नंतर शॉर्ट लिस्टिंग करतात. ते का करतात? त्याच्यामध्ये वेळेची मर्यादा असते. कमीत कमी वेळामध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घेता येते. ही सगळी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. दुसरा फायदा असा आहे की नॉलेज टेस्ट करता येतं त्या कॅन्डिडेटचं. ठीक आहे. त्याचा उगा थिअरी पेपरमध्ये बरंच काय काय लिहितो आजूबाजूचं आणि त्याला मार्क द्यावे लागतात, तसं इथे नाही.
तिसरी एक महत्वाची गोष्ट ह्या टाईपच्या क्वेश्चन पेपर्स मध्ये मिळाले तर सगळे मार्क मिळतात, अदरवाईज 0 मिळतात आपल्याला. नन ऑर येस ऑर नो, ऑल ऑर नन अशी कंडिशन असते. ते पार्शियल मार्किंगला काय जागा नाहीये ह्या सगळ्यांमध्ये, त्यामुळे खूप अतिशय विचाराने आपल्याला आन्सर दिलं पाहिजे. ठीक आहे, एक चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मिसबेटिंगचं, त्यामुळे तुम्ही इझिली आन्सर करू शकताय. ठीक आहे, डाऊट जरी असेल एखाद्या क्वेश्चन मध्ये आन्सर देताना तरी पण त्याचा आन्सर तुम्ही नक्की देऊ शकता. परंतु जास्तीत जास्त कॉन्क्रीट आन्सर देण्याचा, करेक्ट आन्सर देण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. ठीक आहे, इज इट क्लिअर टू ऑल? ओके, सेकंड क्वेश्चन, एनी डाऊट? येस बाळकृष्ण. योगिता, is it clear? Okay. We move to the next part. Third question is a directed tree in which out degree of a node, each node is less than or equal to 2. काय विचारलंय बघा, अशी एक डायरेक्टेड ट्री बघायची आहे तुम्हाला ज्यामध्ये नोडची आउट डिग्री ही 2 पेक्षा कमी असेल किंवा 2 इतकी असेल. आता आपण बघितलंय वेगवेगळ्या प्रकारच्या ट्री ड्रॉ केल्या आहेत बघा. ठीक आहे, मी इथे पेंट ऍप्लिकेशन ओपन करतो ज्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकेल. पेंट तुमच्यासाठी शेअर करतो. तर हे ड्रॉ करून बघावं लागेल आणि याच्या रिलेटेड सगळे क्वेश्चन्स बघावे. काय म्हटलंय आपल्याला की अशी ट्री बनवायची आहे ज्यामध्ये नोडची आउट डिग्री, प्रत्येक नोडची आउट डिग्री 2 किंवा 2 पेक्षा कमी आहे. समजा आपण ट्री बनवण्याचा प्रयत्न केला, मी आता इथे एक ट्री ड्रॉ करतोय. ठीक आहे, ती कोणती ट्री आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आपण कोणकोणत्या ट्री शिकलो आहे? जनरल ट्री शिकलो आहे, बायनरी ट्री शिकलो आहे, बायनरी सर्च ट्री शिकलो आहे. परंतु आपल्याला हे माहिती आहे की बायनरी सर्च ट्री हा बायनरी ट्रीचाच एक प्रकार आहे. एक प्रकार आहे ना, त्याचाच एक प्रकार आहे ज्यामध्ये बायनरी ट्री मध्ये जी कंडिशन आहे ते सगळ्या बायनरी सर्च ट्री मध्ये ऍप्लिकेबल आहे. पण याच्या व्यतिरिक्त बायनरी सर्च ट्री मध्ये काही ऍडिशनल कंडिशन्स, त्या ऍडिशनल कंडिशन्स कोणत्या आहेत त्या सर्व तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, त्यामुळे बायनरी ट्री हा एक प्रकार आपण बघितला. ठीक आहे, जनरल ट्री बघितला, हे असे वेगवेगळे प्रकार बघितले आपण ट्रीचे. आता ही जी काय मी ट्री ड्रॉ केली आहे ज्यामध्ये रूट नोड आहे, लेट अस सपोज ए, त्यानंतर त्याचे चाइल्ड्स आहेत बी अँड सी. तुम्ही विचार करा, ए चा विचार करा. ए चा विचार करा तर लक्षात येईल ए साठी इन डिग्री काय तर 0 आणि डायरेक्टेड ट्री आहे. चला डायरेक्टेड इन डिग्री काय आहे 0. आउट डिग्री काय ए साठी, ए कडून जाणारे 2 एजेस आहे. तुम्हाला माहिती आहे हाऊ टू फाइंड आउट डिग्री ऑफ अ नोड. आउट डिग्री ऑफ अ नोड इज नथिंग बट नंबर ऑफ एजेस आउट गोइंग फ्रॉम अ नोड. नंबर ऑफ एजेस, ओके, 1 एज अँड सेकंड एज. सो ए साठी आउट डिग्री काय येणार आहे 2 येणार आहे. ठीक आहे, आणि इन डिग्री काय येणार आहे 0 येणार. सिमिलरली बी साठी तुम्ही सांगू शकता, बी साठी इन डिग्री काय येणार आहे 1, आउट डिग्री 0. सी साठी इन डिग्री काय येणार आहे 1, आउट डिग्री 0. ठीक आहे, आता समजा हीच ट्री जर आपण अजून वाढवली, खाली वाढवली, समजा डी आहे इथे नोड, इथे ई नोड आहे, तर काय होईल बघा. ठीक आहे, बी साठी आउट डिग्री काय होईल 2 होईल. सुरुवातीला 0 होती ती 2 झाली. सी साठी आउट डिग्री 0 झाली. एवढीच आपण ट्री बनवली. ही जी काही ट्री बनवली आपण ती कोणती ट्री आहे? बायनरी ट्री आहे. क्लिअर कट समजतंय. प्रत्येक नोडला जास्तीत जास्त 2 चिल्ड्रेन आहेत, जास्तीत जास्त. बी चा विचार केला तर जास्तीत जास्त 2 चिल्ड्रेन आहेत. सी चा विचार केला तर 0 चिल्ड्रेन आहेत, जास्तीत जास्त 2, त्याच्यामुळे 0 पण चालतात. ठीक आहे, ए चा विचार केला तर जास्तीत जास्त 2 चिल्ड्रेन आहेत. आणि डी आणि ई हे तर काय चाइल्ड आहेत, त्यांना कोणतेच चिल्ड्रेन अवेलेबल नाही, लीफ नोड आहेत, ते 0 चिल्ड्रेन आहेत, चालू शकेल. समजा ह्या ट्री मध्ये अजून थोडंसं मॉडिफिकेशन केलं आणि अशा पद्धतीने मी ड्रॉ केलं. मी सगळे टाइप्स तुम्हाला समजावून दाखवायचा प्रयत्न करतोय. सी साठी इन डिग्री काय 1 आहे. ठीक आहे, आउट डिग्री पण काय आता 1 आहे. ठीक आहे, आणि डायरेक्टेड ट्री असल्यामुळे एजेस आहे, टॉप पासून बॉटम कडे जाणार या पद्धतीने एरोज आहेत. ठीक आहे, सो दिस इज वन एक्झाम्पल ऑफ डायरेक्टेड ट्री अँड दिस पर्टिक्युलर ट्री इज अ बायनरी ट्री. मी कुठेही कम्प्लीट बायनरी ट्री, स्ट्रिक्टली बायनरी ट्री असं काही म्हटलेलं नाही, जस्ट अ बायनरी ट्री. ठीक आहे, स्ट्रिक्ट बायनरी ट्री, कम्प्लीट बायनरी ट्री असेल त्याच्यावर मग अजून कंडिशन्स येतात. प्रत्येक नोडला 2 चाइल्ड असलेच पाहिजेत किंवा 0 चाइल्ड असले पाहिजे, अशा बऱ्याच कंडिशन येतात. ते आपल्याला विचारात घ्यायचं नाही आता. आता फक्त कम्प्लीट ही काय बायनरी ट्री आहे. आणि बायनरी ट्री असेल तुमच्या लक्षात येईल
जे काय आपण नोड घेतो त्यामध्ये प्रत्येक नोडला काय काय असू शकतं बघा, पॉसिबिलिटी काय असू शकतं. नोड ए चा विचार केला तर दोन त्याच्या चिल्ड्रन्स आहेत. मग नोड ए चा विचार केला तर 2 इज द आउट डिग्री ऑफ नोड ए. बी चा विचार केला तर अगेन 2 इज द आउट डिग्री. सी चा विचार केला तर 1 इज द आउट डिग्री. डी ई एफ चा विचार केला तर 0 इज द आउट डिग्री. ठीक आहे, म्हणजे काय काय पॉसिबिलिटी आहेत बघा. एखाद्या नोडची बायनरी ट्री मध्ये एखाद्या नोडची आउट डिग्री 0 असू शकते, 1 असू शकते किंवा 2 असू शकते. जास्तीत जास्त 2 असू शकते. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा कमी असणारी, त्यापेक्षा जास्त कधीच असणार नाही. लेस दॅन ऑर इक्वल टू 2. 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल, समजा 2 पेक्षा जास्त असेल तर ती बायनरी ट्री राहणार नाही. ती जनरल ट्रीचा एक कोणता तरी एक प्रकार होईल. टर्जरी ट्री, ट्रायनरी ट्री अँड सो. परंतु बायनरी ट्री राहणार नाही. आपल्याला जे काय ऑप्शन्स दिले तर ऑप्शन्स वर जाऊया आपण. आपल्याला जे काय त्याने ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्स मध्ये तुम्ही बघू शकाल आता की dash is a directed tree in which out degree of each node is less than or equal to 2. Less than or equal to. युनरी ट्री मध्ये असेल का, युनरी म्हणजे सिंगल. युनरी मध्ये हे असत नाही, आपण युनरी ट्री बघितली पण नाही आणि त्याच्यामध्ये हे असू पण शकणार नाही. ट्रायनरी मध्ये असेल का, ट्रायनरी म्हणजे 3. 3 मध्ये असणार का, नाही. बायनरी मध्ये फक्त प्रत्येक नोडला जास्तीत जास्त 2 चिल्ड्रन असतात. म्हणजे हे बायनरी मध्ये असतात. युनरी मध्ये पण असू शकत नाही, ट्रायनरी मध्ये पण असू शकत नाही. याचा अर्थ काय, बायनरी ट्री. करेक्ट आन्सर इज अ बायनरी ट्री. इज इट क्लिअर? क्लिअर आहे का हा पार्ट? योगिता बोला. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. बायोकृष्ण, इट इज क्लिअर. ओके, नेक्स्ट पॉइंट. आता ह्याच्या रिलेटेड एकच क्वेश्चन नाही बघायचा, हे बघताना सगळं बघायचं, म्हणून जरा वेळ लागतो एमसीक्यू बघताना. आता इज अ डायरेक्टरी इन विच इन डिग्री ऑफ इच नोड, असा क्वेश्चन विचारला असेल तर इन डिग्री. आता आपण बघितलं, आत्ताच बघितली इन डिग्री पण काढली होती. त्यामध्ये इन डिग्री, एखाद्या नोडची इन डिग्री जास्तीत जास्त किती असू शकते, पेंट मध्ये बघितलंय आपण. नोड ए चा विचार केला असेल, मी शेअर करतो परत एकदा, तुम्हाला समजेल अजून चांगल्या पद्धतीने. इन डिग्रीचा विचार करू. नोड ए साठी इन डिग्री काय आहे बघा, 0 आहे. ठीक आहे. नोड बी साठी इन डिग्री काय, 1 आहे. नोड सी साठी इन डिग्री काय, 1 आहे. ओके, तुम्ही विचार करा बायनरी ट्री मध्ये कोणत्याही प्रकारची बायनरी ट्री असेल, समजा अजून एक इथे एक नोड वाढवला. ठीक आहे, अशा पद्धतीने नोड जर ऍडिशनल नोड घेऊन आला समजा या ट्री मध्ये, समजा लेटेस्ट सपोज जी नोड आहे. ह्या नोडमुळे, ऍडिशनल नोडमुळे सी ची इन डिग्री बदलणार आहे का, तर नाही बदलणार आहे. सी ची इन डिग्री 1 राहणार आहे. ठीक आहे. ए ची इन डिग्री बदलणार आहे का, नाही, ती 0 राहणार आहे. ओके, म्हणजे जो रूट नोड असतो त्याची इन डिग्री 0 असते बायनरी ट्री मध्ये, आणि जो आपला रूट व्यतिरिक्त जो नोड असतो त्याची इन डिग्री 1 असते. इन डिग्री 1 असते. किंवा बायनरी ट्री मध्ये कोणत्याही नोडची डिग्री जास्तीत जास्त काय येऊ शकते, 1 येऊ शकते. सो आन्सर काय असणार आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 1. मग तुम्हाला हाच जर क्वेश्चन आता जर विचारला, क्वेश्चन समजा बायनरी ट्री साठीच विचारला, परंतु तुम्हाला इन डिग्री बद्दल विचारला, तर काय असणार आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असं लिहिलेलं पाहिजे त्या स्टेटमेंटमध्ये. डॅश इज अ डायरेक्टेड ट्री इन विच एव्हरी नोड इन डिग्री ऑफ एव्हरी नोड इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. मग डॅश मध्ये काय येणार आहे, बायनरी ट्री. किंवा ह्याच्यावर असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, इन द बायनरी ट्री डॅश इज द इन डिग्री ऑफ एव्हरी नोड. मग तुम्ही तिथे लेस दॅन ऑर इक्वल टू आन्सर देणार. मग त्याच्या जवळपास असणारे कोणतेही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. थोडे थोडे चेंजेस करून, पण कन्सेप्च्युअली तुम्हाला माहिती पाहिजे आता काय, आउट डिग्री कशी काढायची, इन डिग्री कशी काढायची, आणि बायनरी ट्री मध्ये काय ऍप्लिकेबल आहे. तुम्हाला जो क्वेश्चन येईल तो बायनरी ट्री साठीच येईल. तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या याच्यासाठी क्वेश्चन येणार नाही डायरेक्टली, कारण बायनरी ट्री तुमच्याकडे तुमच्या करिक्युलमवर जास्त भर दिलेली गोष्ट आहे. ट्रायनरी ट्री, युनरी ट्री ह्या ट्री तुम्हाला नाही. त्यामुळे क्वेश्चन तुम्हाला बायनरी ट्रीवर येईल, परंतु वेगवेगळ्या प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. आय थिंक दिस पार्ट इज क्लिअर टू यू नाव. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ.
Okay. So next question. The property of a binary tree is the first subset is called a left subtree. Second, आपण वापसी options. The second subtree is called a right subtree. The root cannot contain null value, and the right subtree can be empty. हा क्वेश्चन तुम्हाला कदाचित विचारला जाणार नाही, परंतु थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. आपण एलिमिनेशनचा विचार करूया. आता आन्सर आहे आपल्याकडे, परंतु आन्सर पर्यंत कसं पोहोचायचं त्याचा विचार करूया. द प्रॉपर्टी ऑफ अ बायनरी ट्री. बायनरी ट्रीच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे. मग आता प्रॉपर्टीज आपल्याला त्या का पाठ करायच्या नाहीत. प्रॉपर्टीज आपल्याला जस्टिफाय करता आल्या पाहिजे. आपल्याला बायनरी ट्री प्रत्येकाला माहित आहे. मग बायनरी ट्री मध्ये सुरुवात करताना सुरुवातीला रूट हा काय असतो? नल असतो. सुरुवातीला कोणतीच व्हॅल्यू नसेल तर नल असतो तो. ठीक आहे. मग त्यावेळेला हे इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी इज इनकरेक्ट. द रूट कॅनॉट कंटेन नल. सुरुवातीला रूट नलच असणार आहे. नंतर तुम्ही जेव्हा बायनरी ट्री बनवायला जाताय त्यावेळेला मग त्याच्यामध्ये व्हॅल्यूज तुम्ही देत जाता, तेव्हा हे असूच शकत नाही. सो ऑप्शन सी इज एलिमिनेटेड. फर्स्ट ऑप्शन बघा काय आहे. द फर्स्ट सबसेट इज कॉल्ड अ लेफ्ट सबट्री. असं काय जरुरीचं नाही की फर्स्ट सबसेट किंवा फर्स्ट पार्ट त्याचा लेफ्ट सबट्रीच दिला पाहिजे. तो राईट सबट्री पण देता येऊ शकतो, राईट मधला पार्ट पण देता येऊ शकतो. ठीक आहे. बायनरी सर्च ट्री नाहीये. बायनरी सर्च ट्री मध्ये लेफ्ट सबट्रीच असला पाहिजे फर्स्ट सबसेट. का? बायनरी सर्च ट्री मध्ये रूट पेक्षा लहान व्हॅल्यू असतात ते लेफ्ट पार्ट मध्ये येतात, रूट पेक्षा मोठ्या व्हॅल्यू येतात त्या राईट पार्ट मध्ये येतात. तेव्हा हे ऍप्लिकेबल आहे, पण कोणाला ऍप्लिकेबल आहे? बायनरी सर्च ट्रीला ऍप्लिकेबल आहे, बीएसटी ला ऍप्लिकेबल आहे. आत्ताच कोणीतरी मला प्रश्न विचारला होता मगाशी. ठीक आहे. बीएसटी बद्दल सांगा. आता आपल्याला बीएसटीचं पण बघायचं आहे. तेव्हा बायनरी सर्च ट्रीची कंडिशन आहे द the left part or the first part should be less than root and the second part should be greater than root. म्हणजे फर्स्ट पार्ट म्हणजे लेफ्ट पार्ट येतो त्याचा. ठीक आहे. म्हणून लेफ्ट सबट्री पण म्हणतात काही लोक. सबट्री म्हणजे मूळ पूर्ण ट्रीचा एक छोटा भाग, त्याला म्हणायचं सबट्री. ठीक आहे. रूटच्या लेफ्ट साईडला आहेत ते लेफ्ट सबट्री, रूटच्या राईट साईडला आहेत ते राईट सबट्री. मग बायनरी सर्च ट्री मध्ये ऍप्लिकेबल आहे. एक सबसेट आहे जो रूट पेक्षा लहान असणार आहे त्याला लेफ्ट सबट्री म्हणू. दुसरा सबसेट आहे तो रूट पेक्षा मोठा असणार आहे त्याला राईट सबट्री म्हणू. सो इट इज ऍप्लिकेबल ऑन अ बीएसटी बट इट इज नॉट ऍप्लिकेबल ऑन अ बायनरी ट्री. बायनरी ट्री मध्ये अशी कोणतीही कंडिशन नाही की रूट पेक्षा लहान व्हॅल्यू लेफ्ट पार्ट मध्ये आल्या पाहिजेत, रूट पेक्षा मोठ्या व्हॅल्यू राईट पार्ट मध्ये आल्या पाहिजे. जसं कोणतीही कंडिशन बायनरी ट्रीवर नाही, ती बायनरी सर्च ट्रीवर आहे. मग हीच कंडिशन जर बायनरी सर्च ट्री साठी विचारला असता हा क्वेश्चन तर हे करेक्ट होतं, परंतु इथे हे करेक्ट असू शकत नाही. सो ऑल थ्री ऑप्शन्स आर एलिमिनेटेड. सो ओनली वन पॉसिबिलिटी. एलिमिनेशन मधून आपल्याला समजतं राईट सबट्री कॅन बी एम्प्टी. येस, आत्ताच आपण बघितलं बघा, ज्यामध्ये पेंट मध्ये जेव्हा मी ड्रॉ केली ट्री त्यावेळेला आपल्याला ए बी सी असे नोड घेतले होते. बी मध्ये मी काही चाइल्ड्स घेऊन आलो बीच्या खाली, परंतु सीच्या खाली कोणत्याही चाइल्ड्स नव्हत्या. सो राईट सबट्री कॅन बी एम्प्टी. इट इज पॉसिबल. राईट पार्ट कॅन बी एम्प्टी. ही कंडिशन बायनरी सर्च ट्रीला नाही चालू लागणार आहे, बीएसटीला ऍप्लिकेबल नाही. बीएसटीला आपल्याला काय करा, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन करावं लागतं. जेवढं जमेल तेवढं युनिफॉर्मली करावं लागतं. परंतु बायनरी ट्री मध्ये अशी कोणतीही कंडिशन नाही. त्याच्यामध्ये असं काही नाहीये की व्हॅल्यूच्या बेसिसवर आपण लेफ्ट पार्ट मध्ये किंवा राईट पार्ट मध्ये ठेवणं, असं कोणतंही होऊ शकत नाही. सो इट इज नॉट ऍप्लिकेबल फॉर द बायनरी ट्री. सो इन अ बायनरी ट्री राईट सबट्री कॅन बी एम्प्टी. The first three options are eliminated, so only last option is applicable. Is it clear? Yes, Yogita, Harshalakshmi, yes, tell me. MCQ सोडवता सोडवता आपल्या कन्सेप्ट अजून चांगला होणार आहे. ओके, नक्की ना योगिता? काही डाऊट नाही ना यामध्ये? ओके ओके. नेक्स्ट. डॅश इज नॉट द ऑपरेशन दॅट कॅन बी परफॉर्म ऑन अ क्यू. इन्सर्शन करू शकतो आपण क्यू मध्ये, लिनियर क्यू मध्ये पण करू शकतो, सर्क्युलर क्यू मध्ये पण करू शकतो. डिलिशन ते पण करू शकतो. रिट्रायवल, आता हा शब्द बऱ्याच लोकांना समजत नाही. रिट्रायवल किंवा कठीण वाटतो. रिट्रायवल म्हणजे काय? परत मिळवणे. ठीक आहे. आपण क्यू मध्ये जर क्यू बनवला, लिनियर क्यू असेल किंवा सर्क्युलर क्यू असेल, आणि त्यातलं एखादं एलिमेंट आपल्याला बघायचं असेल, डिस्प्ले करायचं असेल तर आपण करू शकतो. डिस्प्ले ऑपरेशन अवेलेबल आहे, स्टॅक मध्ये पण अवेलेबल आहे, क्यू मध्ये पण अवेलेबल आहे. सो रिट्रीव्हल इज ऑल्सो पॉसिबल. रिट्रीव्हल मीन्स डिस्प्ले.
आपण समजा क्यू बनवला ज्याची साईज 5 आहे, तर आपल्याला इंडेक्स 3 चे एलिमेंट मिळवायचं आहे, आपण मिळवू शकतो. इट इज पॉसिबल. इंडेक्स 1 चे एलिमेंट मिळवायचं आहे, मिळवू शकतो. सो रिट्रीव्हल इज ऑल्सो पॉसिबल. ओनली ट्रॅव्हर्सल इज नॉट पॉसिबल. Only traversal is not possible. Traversal is possible, but it is possible in array. It can be possible in a tree. ट्री मध्ये आपण ट्रॅव्हर्सल करतो, ग्राफ मध्ये आपण ट्रॅव्हर्सल करतो. ट्री मध्ये केलं तर ते प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर, इन ऑर्डर हे सगळं ट्रॅव्हर्सल येतं त्यामध्ये. सो दिस ऑपरेशन इज नॉट डायरेक्टली ऍप्लिकेबल ऑन द की. ठीक आहे. नेक्स्ट, अ ग्राफ इज सेट टू बी डॅश. ओके, हे तुम्हाला नाहीये, बाय पार्टाइड ग्राफ तुम्हाला नाहीये, ऍडव्हान्स डेटा स्ट्रक्चरचा पार्ट आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. इन द डॅश traversal we process all vertices descendants before we move to an adjacent vertex. This is very important. ओके, हे तुम्हाला आता समजलं पाहिजे डिसेंडंटचा अर्थ काय. एकदा तुम्हाला डिसेंडंटचा अर्थ समजला की तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर इझिली देता येईल. आपण परत पेन कडे जाऊ आणि आपण डिसेंडंटचा अर्थ समजू. डिसेंडंट हे तुम्ही ड्रॉ केलं असेल, तुम्हाला आवश्यक असेल तर. ओके, आता परत तुम्हाला सांगायला नको. ठीक आहे, नोटबुक मध्ये तुम्हाला जे आवश्यक वाटतं ते तुम्ही ड्रॉ करत चला. इफ you are having this particular tree representation or graph representation, let us suppose tree representation, आपण त्याला सोपं बनवू आणि डायरेक्टेड ट्री आहे फॉर एक्झाम्पल. डायरेक्शनची गरज नाही तरी पण समजा. तर आता बघा, ए नोडचा विचार केला तर ए नोड नंतर बी आणि सी त्याचे चाइल्ड्स मिळतात आपल्याला. सो बी अँड सी आर द डिसेंडंट्स. काय म्हणायचं ना, डिसेंडंट्स. डिसेंडंट पाहिजे तर लिहून ठेवा. डिसेंडंट म्हणजे क्रमागत रित्या नंतर येणारे, दॅट इज कॉल्ड द डिसेंडंट्स. काही ठिकाणी ह्याला अजून एक शब्द वापरला जातो, तो पण लिहून ठेवा, सक्सेसर्स. काय म्हणायचं, सक्सेसर. वेगवेगळे शब्द येतील एमसीक्यू मध्ये, वेगवेगळे शब्द येऊ शकतात. इज कॉल्ड द डिसेंडंट्स ऑर सक्सेसर्स. कोणासाठी, ए चा विचार केला तर फॉर नोड ए, फॉर नोड ए. ठीक आहे, मला हे लिहिता येत नाहीये पेंट मध्ये, मला असंच लिहावं लागतं. फॉर नोड ए, बी अँड सी आर द डिसेंडंट्स ऑर सक्सेसर. यू कॅन राईट डाउन करेक्टली इन युअर नोटबुक. And for B, for node B, okay, for node B or for node C, A is predecessor. Predecessor म्हणजे आधी येणारा. बरोबर डिसेंडंटच्या विरुद्ध अर्थ आहे predecessor. Now it should be clear. predecessor जो आधी येतो, एखाद्या नोडच्या जो आधी येतो हायरार्ची मध्ये, तो प्रिडिसेसर असतो. जो नंतर येतो तो काय असतो, सक्सेसर असतो. I think it is clear to you. Any doubt is there, then you can ask. You can note down it in your notebook. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. आता आता जो क्वेश्चन विचारला त्या क्वेश्चन कडे बघूया. डेप्थ फर्स्ट सर्च विचारले आपल्याला, आणि आपल्याला जनरली आपण डेप्थ फर्स्ट सर्च किंवा कोणत्याही गोष्टी जे काय बीएफएस, डीएफएस यावर क्वेश्चन जे काय विचारलंय ते आपण काय करतो की आपण ग्राफवर करतो जनरली. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला एक ग्राफ आहे आणि आपले नोड्स आहेत ए, बी, सी, डी. आपण खूप सिंपल ग्राफ विचार करू, कॉम्प्लिकेशन्स राहणार इन दिस. आता येतो का आवाज? हॅलो, हॅलो, आता आवाज येतो का? हॅलो, हॅलो. येस, नाव इज इट ऑडिबल?
हॅलो हर्षलक्ष्मी, येस टेल मी. नाव इज इट ऑडिबल? ओके, सांगा की, मला ते समजलं नाही. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला समजलंय प्रिडिसिसर सक्सेसर हा पार्ट समजलाय? तोपर्यंत आवाज आला होता योगिता? बघूया आपण परत बघूया. ठीक आहे, आता येतो ना आवाज? आता हॅलो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी आता परत ट्रीचं एक्झाम्पल घेतो, आपण त्याआधी पटकन बघून. लेट अस सपोज दिस इज नोड ए, दिस इज नोड बी, दिस इज नोड सी, आणि डायरेक्टेड ट्री घेतली आपण. ठीक आहे, नोड ए चा विचार केला. फॉर नोड ए, पाहिजे असेल तुम्ही नोट डाऊन करून पण घ्या नोटबुक मध्ये. फॉर नोड ए, ठीक आहे, बी आणि सी हे त्याचे चाइल्ड्स आहेत. म्हणजे बी ए नंतर आपल्याला बी आणि सी कडे पोचता येतं. नोड बी कडे पोचता येतं, नोड सी कडे पोचता येतं आपल्याला. ठीक आहे, सो बी अँड सी, फॉर नोड ए बी अँड सी आर कॉल्ड एज अ डिसेंडंट्स. काय म्हणायचं त्यांना? डिसेंडंट्स. डीई एस सीई डीई DENT, डिसेंडंट्स. DESCEDENT. किंवा याला अजून एक नाव आहे सक्सेसर. नोड ए साठी नोड बी आणि नोड सी हे डिसेंडंट आहेत किंवा सक्सेसर आहेत. ठीक आहे, नंतर येणारे. सक्सेसर म्हणजे नंतर येणारे. सक्सेसर ऑफ प्राईम मिनिस्टर म्हणजे यानंतर येणारे पंतप्रधान. ओके, दॅट इज कॉल्ड द सक्सेसर. आणि प्रिडिसेसर म्हणजे या आधीचे पंतप्रधान. ह्याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स कॉन्सेप्ट आहे. फॉर नोड बी और नोड सी, नोड बी आणि सी चा विचार केला तर नोड ए आधी येतो. ठीक आहे, त्याचा तो पेरेंट आहे. मग फॉर नोड बी अँड नोड सी, नोड ए इज कॉल्ड एज अ प्रिडिसेसर. PREDECESSOR, प्रिडिसेसर. इज इट क्लियर? नाव इज इट क्लियर? येस योगिता, हर्षलक्ष्मी, ओनली योगिता इज, हर्षलक्ष्मी इज देअर. आहेत ना बाकीचे पण आहे? ओके, ठीक आहे ठीक आहे. मग आता आपण जाऊ. समजा आता आपण ग्राफचा विचार केला. प्रेडिसेसर सक्सेसर समजलं तुम्हाला. तर आपण समजा ग्राफचा विचार केला, या ग्राफ मध्ये डायरेक्टेड ग्राफ आहे आपला. नोड ए आहे आपला, त्यानंतर नोड बी आहे, नोड सी आहे आणि नोड डी आहे. याचा विचार केला तर नोड ए नंतर आपण नोड बी कडे जाऊ शकतो, बी नंतर आपण डी कडे जाऊ शकतो. या पद्धतीने आपण शेवटापर्यंत पोहोचत असू. ते सुरुवातीपासून शेवटापर्यंत पोहोचत असू तर त्याला म्हणायचं डीएफएस. आपण बघितलं आहे डेप्थ फर्स्ट सर्च. डेप्थ म्हणजे डेप्थ पर्यंत, शेवटापर्यंत जायचं आणि परत मागे यायचं. राहिलेले नोड नंतर बघायचे. आणि ब्रेड फर्स्ट सर्च मध्ये काय करतो आपण? लेवल बाय लेवल जातो. नोड ए ला बघतो, ही एक लेवल झाली. नंतर नोड बी, नोड सी ला बघतो, त्यानंतर नोड डी ला बघतो. डीएफएस करायचं असेल तर आन्सर काय येईल आपलं? ए, बी, डी आणि सी. बरोबर ना? ठीक आहे. आणि जर बीएफएस करायचं असेल, ब्रेड फर्स्ट सर्च करायचं असेल या दिलेल्या ग्राफ मध्ये, तर त्याचा आन्सर काय येईल? ए, देन बी, सी अँड डी. सिक्वेन्स बदलेल. बीएफएस मध्ये आपण लेवल बाय लेवल जातो आणि डीएफएस मध्ये आपण सुरुवात केल्यानंतर शेवटापर्यंत जातो, डेप्थ पर्यंत जातो आणि मग परत कमबॅक करतो. सो डेप्थ फर्स्ट सर्च मध्ये ए, बी, डी, परत मागे सी. अजून काही नोट्स असतील तर नंतर घेता येतील. बीएफएस मध्ये आपण ए, त्याच्यानंतर बी सी, त्याच्यानंतर डी. त्या खाली नोट्स असतील तर त्या क्रमागत पद्धतीने आपण जाणतो. सो दिस इज डीएफएस अँड दिस इज बीएफएस. नावातच आहे, डीएफएस म्हणजे डेप्थ फर्स्ट सर्च, डेप्थ पर्यंत जायचं. आणि बीएफएस म्हणजे ब्रेड्थ फर्स्ट सर्च. ब्रेड्थ म्हणजे काय? त्यात ती लेवल घ्यायची. म्हणून बीएफएस ला आपण लेवल ऑर्डर सर्च पण म्हणतो. याचा पण मी व्हिडिओ रेकॉर्डेड मी तुम्हाला पाठवलाय, ते आपण सेशन मध्ये पण बघितलंय. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ लेवल ऑर्डर सर्च. बीएफएस इज ऑल्सो कॉल्ड एज अ लेवल ऑर्डर सर्च. वेगवेगळे शब्द आहेत. क्लिअर आहे? येस. ओके, ठीक आहे. आता क्वेश्चन काय? त्या क्वेश्चन वर जाऊ आता आपण डायरेक्ट.
क्वेश्चन मध्ये विचारलंय आपल्याला, इन द डॅश ट्रॅव्हर्सल वी प्रोसेस ऑल व्हर्टायसेस डिसेंडन्स बिफोर वी मूव्ह टू ऍडजस्टंट व्हर्टेक्स. आता तुम्ही आत्ताच बघितलं डीएफएस मध्ये काय केलं जातं ते. डीएफएस मध्ये आपण काय करतो, शेवटापर्यंत जातो आणि मग परत वर येतो, आधी शेवटापर्यंत जातो. आता ह्याचा जर विचार केलात तुम्ही, या डीएफएसचा जर तुम्ही विचार केलात, तुमच्या लक्षात येईल एक गोष्ट, की आपण ऍडजस्टंट व्हर्टेक्स बघत नाही. ऍडजस्टंट व्हर्टेक्सचा अर्थ काय ते पण बघूया आपण. नोड ए त्यानंतर नोड बी कडे आलो. नोड बी साठी ऍडजस्टंट व्हर्टेक्स कोणती आहे? ऍडजस्टंट व्हर्टेक्स कोणती आहे? समजा इथे लिंक असेल, ऍडजस्टंट व्हर्टेक्स कोणती आहे? सी आहे. मग आपण सी कडे गेलो का? नाही, आपण काय केलं, डेप्थ पर्यंत गेलो, खालीपर्यंत गेलो आणि नंतर मग परत वर आलो. तेव्हा आपण समजा इथे एज जरी असेल तरी पण आपण त्याच्या ऍडजस्टंट व्हर्टायसेस कडे जात नाही. अजून एक कॉम्प्लिकेटेड ग्राफ येऊ शकतो, आपण खूप सोपा ग्राफ विचार करतोय यामध्ये. पण ऍडजस्टंट व्हर्टायसेस न घेता आपण काय करतो, आपण त्याच्या खाली जे काय आहे शेवटापर्यंत तिथे जातोय. पण डीएफएस मध्ये आपण ऍडजस्टंट व्हर्टायसेसचा विचार करत नाही, आपण कोणाचा विचार करतो, त्याच्या खालच्या नोडचा, सक्सेसरचा म्हणजे डिसेंडंटचा विचार करतो आणि मग परत कम्बॅक करतो. सो इन अ डेप्थ फर्स्ट सर्च we traverse up to the depth of a tree, depth of the graph, okay, by considering the descendants without considering the adjacent vertices. आणि बीएफएस मध्ये काय करतो, बीएफएस मध्ये ए बघतो, त्यानंतर बी आणि सी बघतो. म्हणजे बी चं जर ऍडजस्टंट असेल सी, तो ऍडजस्टंट बघतो, त्यानंतर मग खाली जातो, त्याचे चाइल्ड्स नंतर बघतो. डिसेंडंट कडे नंतर जातो, आधी आपण ऍडजस्टंटला बघतो, शेजारी बघतो आपण, त्यानंतर मग खाली जातो, डिग आउट करतो. डीएफएस मध्ये कुठे, बीएफएस मध्ये आपण शेजारी बघतो, ऍडजस्टंट बघतो. डीएफएस मध्ये आपण शेजारी बघत नाही, आपण डिसेंडंट्स बघतो. आपल्याला आता इथे जो क्वेश्चन विचारलाय तुम्ही बघू शकताय, तुमच्याकडे पण लिंक अवेलेबल आहे, तुम्ही ते इझिली बघू शकताय. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय आपल्याला, की in the dash traversal we process all vertices descendants before we move to an adjacent vertex. We process all vertex descendants, ठीक आहे, before we move to the adjacent vertex बघण्या आधी आपण पर्टिक्युलर व्हर्टेक्सचे डिसेंडंट्स बघतो. असं कोणत्या ट्रॅव्हर्सल मध्ये होतं, तर एकाच ट्रॅव्हर्सल मध्ये होतं, डेप्थ फर्स्ट सर्च मध्ये होतं. ब्रेथ फर्स्ट सर्च मध्ये असं होत नाही. ब्रेथ फर्स्ट सर्च मध्ये आपण ऍडजस्टंट बघतो. आणि सी आणि डी जे ऑप्शन्स आहेत ते काय योग्य नाही, दॅट इज टोटली इनकरेक्ट. विड्थ फर्स्ट असं कोणतंही ट्रॅव्हर्सल नाही आणि आपलं डेप्थ लिमिटेड असं पण कोणतंही ट्रॅव्हर्सल नाही. इज इट क्लिअर हर्षलक्ष्मी? ओके, ठीक आहे, पुढे जाऊ आपण. विच डेटा स्ट्रक्चर इज यूज इन ब्रेथ फर्स्ट सर्च ऑफ अ ग्राफ टू होल्ड नोड्स? हे आपण बघितलंय हा क्वेश्चन, की डेप्थ फर्स्ट सर्च मध्ये आपण स्टॅकचा वापर करतो. डीएफएस मध्ये परत परत सांगतो, डेप्थ फर्स्ट सर्च म्हणजे डीएफएस. डीएफएस मध्ये आपण डॉक्टर मधला डी आहे, डीएफएस मध्ये आपण स्टॅकचा वापर करतो. आणि ब्रेथ फर्स्ट सर्च आता जे विचारलं इथे ते ब्रेथ फर्स्ट बीएफएस विचारलंय, बीएफएस मध्ये आपण क्यू चा वापर करतो. हे क्लिअर कट आहे, कन्सेप्च्युअल आहे हा क्वेश्चन, त्याच्यामुळे याचा आन्सर फक्त लिहून ठेवायचा आणि पुढे जेव्हा येईल तेव्हा अटेम्प्ट करायचं. बीएफएस साठी आपण स्टॅक वापरतो, बीएफएस साठी आपण क्यू वापरतो, आणि त्याशिवाय आपल्याला ते बीएफएस किंवा डीएफएस करता येईल. त्याचा आपण वापर करतो या डेटा स्ट्रक्चरचा. इन डॅश सर्च स्टार्ट ऍट द बिगिनिंग ऑफ द लिस्ट. एकच मिनिट, सानवी, ए सानवी बाहेर या. In dash search start at the beginning of the list and check every element in the list. हे कुठे करतो आपण, आपण सुरुवातीला स्टार्ट करतो लिस्ट मध्ये आणि प्रत्येक एलिमेंट चेक करतो. हे कुठे करतो, लिनियर सर्च मध्ये करतो. बायनरी सर्च मध्ये काय करतो, आपण मिड एलिमेंट बरोबर कंपॅरिझन करतो. लिनियर सर्च मध्ये आपण सुरुवातीच्या एलिमेंट पासून शेवटच्या एलिमेंट पर्यंत कंपॅरिझन करतो. म्हणून लिनियर सर्च साठी कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ एन आहे, बायनरी सर्च साठी ऑर्डर ऑफ लॉग एन. म्हणजे आपण ज्यावेळेला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर देतोय ना, त्यावेळेला त्याच्या रिलेटेड क्वेश्चनचा आपण विचार करायचा. टाइम कॉम्प्लेक्सिटीचा क्वेश्चन येऊ शकतो त्याच्या रिलेटेड, तो पण विचारात घ्यायचा. सो ह्याचा आन्सर काय, लिनियर सर्च. द ऍडव्हान्टेज ऑफ डॅश इज दॅट they solve the problem if sequential storage representation, but disadvantage in that they are the sequential list. आता हे कुठे असतं, सिक्वेन्शियल लिस्ट कुठे असतात, तर आपण लिंक लिस्ट मध्ये करतो. आपण या लिस्ट ट्री मध्ये करत नाही, क्यू मध्ये करत नाही, लिस्ट मध्ये करत नाही. सो लिंक लिस्ट. अप टू दिस पार्ट इज इट क्लिअर?
हर्षलक्ष्मी, आता तुम्ही एकट्याच आहात त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर असेल तर आपण पुढे. ठीक आहे, व्हेरी गुड. नेक्स्ट. त्या ट्रू फॉल्स क्वेश्चन येत नाहीत त्याच्यामुळे आपण त्याला अवॉइड करू. सो इट इज नॉट रिक्वायर्ड. आपल्याला असा क्वेश्चन जनरली येत नाही. ठीक आहे, पण आपण बघायला हरकत नाही एकदा. फर्स्ट, an undirected graph. Okay, there are two statements, sub statements are there. An undirected graph which contains no cycle is called forest. Yes, undirected graph ज्यामध्ये कोणतेही सायकल नाही. हॅलो, बोला बोला बोला. ओके, करू ना कंटिन्यू मी. अजून काही क्वेश्चन्स घेऊ आणि थांबू आपण एक 5-10 मिनिटांमध्ये. पुढच्या सेशनला पुढचे क्वेश्चन्स घेऊ. ठीक आहे. नेक्स्ट, फर्स्ट सब क्वेश्चन इज देअर. ओके, an undirected graph which contains no cycles is called a forest. हे एक डेफिनेशन आहे त्याची. ठीक आहे, अनडायरेक्टेड ग्राफ ज्याच्यामध्ये कोणत्याही एजेस नाहीत तो अनडायरेक्टेड ग्राफ असतो, आणि ज्याच्यामध्ये सायकल्स अवेलेबल नाहीत ओके त्याला काय म्हणायचं, फॉरेस्ट म्हणायचं. is there. A graph is said to be complete if there is an edge between every pair of vertices. प्रत्येक व्हर्टायसिस मध्ये जर एज असेल तर तो कम्प्लीट ग्राफ असतो. आपण बघितलाय कम्प्लीट ग्राफ कशा पद्धतीने बनवतात ते. लक्षात नसेल तर आपण एकदा ड्रॉ करून बघू कम्प्लीट ग्राफ कसा असतो. ठीक आहे, आपल्याकडे पेंट ऍप्लिकेशन आहे, आपण इझिली ड्रॉ करू शकतो त्याला. ऑलरेडी बघितलंय आपण, परंतु जरी पण काय डाऊट असेल तर बघू परत एकदा. व्हॉट इज कम्प्लीट ग्राफ. आणि हे काय की इझिली तुम्ही स्वतः पण सांगू शकता, एवढं सोपं आहे. नोड ए, बी, सी अँड डी. सो व्हॉट इज कम्प्लीट ग्राफ. आणि आपण अनडायरेक्टेड ग्राफचा विचार करू कम्प्लीट ग्राफ जरी असेल तर. So complete graph is a graph in which there is an edge between every vertices. आता इथे आहेत एजेस आहेत, ग्राफ तर तयार झाला हा, परंतु हा कम्प्लीट ग्राफ नाही. हा ग्राफ असू शकेल. बघा डिफरन्स काय आहे, हा ग्राफ आहे, त्याला आपण ग्राफ म्हणू शकतो, पण याला कम्प्लीट ग्राफ म्हणता येणार नाही. कम्प्लीट करायचं असेल तर ए आणि ए पासून बी कडे एज आहे, ए पासून सी कडे जाण्याचा रस्ता आहे, ए पासून डी कडे जाण्याचा डायरेक्ट रस्ता नाही, इनडायरेक्ट आहे. ए बी डी असं जात आहे, डायरेक्ट रस्ता नाही, तो डायरेक्ट रस्ता तयार करावा लागेल. सिमिलरली बी पासून ए कडे जाण्याचा रस्ता आहे, बी पासून डी कडे जाण्याचा रस्ता आहे, बी पासून सी कडे जाण्याचा डायरेक्ट रस्ता अवेलेबल नाही, तो बनवावा लागेल. आता जर विचार केला तर बी पासून सर्व व्हर्टेक्स कडे जाता येतं, डी पासून जाता येतं, अनडायरेक्टेड आहे त्यामुळे जाताच येतं डायरेक्टली आपल्याला. सी पासून पण जाता येतं. सो इफ दिस पर्टिक्युलर रिप्रेझेंटेशन इज देअर देन इट इज कॉल्ड एज अ कम्प्लीट ग्राफ. जर तो डायरेक्टेड बनवला तर थोडा अजून कॉम्प्लिकेटेड करावं लागेल, डबल एजेस येतील. ए टू डी एज असेल तशी डी टू ए पण असेल, कारण बाय डायरेक्शनल एजेस लागतात त्यामध्ये. ठीक आहे, तर आता अनडायरेक्टेडचा विचार केला तर बाय डिफॉल्ट आपण कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो, डायरेक्शनची गरज नसते, त्यामुळे आपण अनडायरेक्टेड ग्राफ विचारात घेतला. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ कम्प्लीट ग्राफ. मग कम्प्लीट ग्राफ मध्ये तुम्ही सांगू शकताय की देर इज अन एज बिटवीन एव्हरी व्हर्टायसिस. त्या ग्राफ मध्ये 4 व्हर्टायसिस आहेत, प्रत्येक 2 व्हर्टायसिस मध्ये एज अवेलेबल आहे. कोणतेही व्हर्टायसिस घ्या, आता ए आणि सी घ्या, डी आणि सी घ्या, डी आणि बी घ्या, बी आणि सी घ्या, एव्हरी 2 व्हर्टायसिस जे आहे त्यामध्ये एज अवेलेबल आहे, देन इट इज कॉल्ड एज अ कम्प्लीट ग्राफ. तोच आपल्याला क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे, थोडक्यात कम्प्लीट ग्राफची डेफिनेशन आहे सेकंड स्टेटमेंट. ठीक आहे, ती डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे, आपल्याला डेफिनेशन माहित असेल तर आपण क्लिअरली त्याला ऍड्रेस करू शकतो. ग्राफ इज सेड टू बी कम्प्लीट इफ देर इज अन एज बिटवीन एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसिस. पेअर म्हणजे दोन दोन व्हर्टायसिस, दोन व्हर्टायसिसची पेअर होते, जोडी होते. ठीक आहे, तेव्हा 2 व्हर्टायसिस मध्ये प्रत्येक 2 व्हर्टायसिस मध्ये एज असेल तर तो काय कम्प्लीट ग्राफ आहे. करेक्ट आहे आन्सर स्टेटमेंट. सो बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट, सो आन्सर इज ट्रू कॉमा ट्रू. पण असा क्वेश्चन याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे, पण असा आला असेल क्वेश्चन तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट. अ डॅश इज अ ग्राफ दॅट हॅज वेट्स ऑफ कॉस्ट असोसिएटेड विथ इट. दिस इज नॉट देअर फॉर यू. वेटेड ग्राफ इज देअर. ठीक आहे, त्याच्यावर काही अल्गोरिदम्स आहेत, क्रुस्कल अल्गोरिदम, प्रिम्स अल्गोरिदम. सो इट इज पार्ट ऑफ युअर ग्रॅज्युएशन कोर्स, अंडर ग्रॅज्युएट कोर्स. ठीक आहे, डिग्री लेवलचा पॉइंट आहे, इट इज नॉट देअर. ठीक आहे, नेक्स्ट. द डॅश इज नॉट अन ऑपरेशन परफॉर्म ऑन अ लिनियर लिस्ट.
हा पण क्वेश्चन तुमच्यासाठी नाही, ऍडव्हान्स डेटा स्ट्रक्चरचा पार्ट आहे, सो इट इज नॉट रिक्वायर्ड. नेक्स्ट, a data structure where elements can be added or removed at either but not in the middle. DQ is also not there. Okay, so don't solve this question, not needed. असे काही क्वेश्चन्स मिळतील जे तुमच्या करिक्युलमचा पार्ट नाही, ते तुम्ही अवॉइड करू शकताय. When does top value of the stack changes? कधी चेंज होते टॉप व्हॅल्यू स्टॅकची? कधी चेंज होते? आपण इन्सर्शन केलं तर चेंज होते, पुश ऑपरेशन केलं तर चेंज होते, बरोबर ना? मग पुश ऑपरेशन केल्यानंतर चेंज होते ती, पुश ऑपरेशन करायच्या आधी चेंज होते. सांगू शकाल हर्षलक्ष्मी? स्टॅकची टॉप व्हॅल्यू, टॉप पॉइंटरची व्हॅल्यू पुश ऑपरेशन करायच्या आधी आपण चेंज करतो की नंतर चेंज करतो? हे अल्गोरिदम करताना आपण बघितलंय, सांगू शकाल? नाही हर्षलक्ष्मी, करायच्या आधी ना. समजा तुमचा टॉप आहे समजा 2 वर, इंडेक्स 2 वर आहे समजा, आणि तुमच्या ऍरे मध्ये जागा शिल्लक आहे, इंडेक्स 3 मध्ये जागा शिल्लक आहे, तुम्ही काय करणार? आधी टॉपला इन्क्रीमेंट करणार, 2 चा 3 करणार, नंतर मग तिथे एलिमेंट घेऊन येणार ना. आधी जागा, इन्सर्शनच्या वेळेला आधी इन्क्रीमेंट करतो, बरोबर आहे. इन्सर्शनच्या वेळेला, पुश ऑपरेशनच्या वेळेला आधी इन्क्रीमेंट करतो. डिलिशन करताना काय करतो? आधी डिलीट करतो, म्हणजे पॉप करतो, आणि त्याच्यानंतर मग काय करतो? कमी करतो. ठीक आहे. तेव्हा आता आपल्याला प्रश्न, आता इथे नाहीये त्याचा आन्सर, नाहीये इथे इन्सर्शनचा काय प्रश्न विचारला नाहीये आपल्याला, ठीक आहे, परंतु माहिती पाहिजे आपल्याला. व्हेन डज द टॉप व्हॅल्यू ऑफ द स्टॅक चेंजेस? तेव्हा दोन पॉसिबिलिटी. पहिली पॉसिबिलिटी काय? पुश ऑपरेशन करायच्या जस्ट आधी आपण ती चेंज करतो आणि वाढवतो. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय? पॉप ऑपरेशन केल्यानंतर, जस्ट केल्यानंतर, लगेच केल्यानंतर आपण काय करतो? त्याची व्हॅल्यू डिक्रीज करतो, कमी करतो. बरोबर आहे हर्षलक्ष्मी? आता क्लिअर आहे? पॉप ऑपरेशन केल्यानंतर. हा बोला, काय डाऊट? डाऊट आहे का? ओके, मग आता इथे आपण ऑप्शन बघूया काय काय दिले. बिफोर डिलिशन नाही, डिलिशन केल्यानंतर आपण चेंज करतो, आधी करू शकत नाही. आधीच जर चेंज केली तर आपल्याला ते एलिमेंट मिळणार नाही. इंडेक्स 2 चं एलिमेंट डिलीट करायचं आहे, त्याची एलिमेंट आधी घेतलं पाहिजे, आणि त्यानंतर ते काय केलं पाहिजे? डिलिशन केलं पाहिजे, आणि मग त्या टॉपची व्हॅल्यू चेंज केली पाहिजे, 2 वरून 1 वर आणली पाहिजे, कमी केली पाहिजे. सो बिफोर डिलिशन होऊ शकत नाही. व्हाईल चेकिंग अंडरफ्लो नाही, अंडरफ्लो चेक करताना आपण डिलिशन करूच शकत नाही, आधी अंडरफ्लो चेक केला पाहिजे. सो व्हाईल चेकिंग पण येऊ शकत नाही. ऍट द टाइम ऑफ डिलिशन, डिलिशन करतानाच आपण ती कमी करू शकतो का चेंज? नाही, तेव्हा करू शकत नाही. आधी डिलिशन केलं पाहिजे ना, नंतर तुम्ही चेंज करणार. कोणतं इलेमेंट डिलीट करताय ते माहिती पाहिजे ना. तर दोन्ही गोष्टी एकाच वेळेला होऊ शकत नाही. सो आफ्टर डिलिशन, करेक्ट आन्सर इज आफ्टर डिलिशन. हाच क्वेश्चन इन्सर्शन साठी, पुश ऑपरेशन साठी विचारला जाऊ शकतो. आता इथे जे पर्याय दिलेले आहेत ते पॉप ऑपरेशनच्या रिलेटेड पर्याय आहेत, परंतु टॉपची या पॉइंटरची व्हॅल्यू स्टॅक मध्ये इन्सर्शन करताना, म्हणजे पुश ऑपरेशन करताना सुद्धा चेंज होते. मग तुम्हाला असे पण पर्याय दिले जाऊ शकतात. बिफोर इन्सर्शन, व्हाईल चेकिंग ओव्हरफ्लो, ऍट द टाइम ऑफ इन्सर्शन, आफ्टर इन्सर्शन. मग तिथे काय करेक्ट आन्सर येणार आहे? तिथे काय येणार आहे? डिलिशनच्या वेळेला आफ्टर डिलिशन, इन्सर्शनच्या वेळेला काय येणार आहे आन्सर? आत्ता बघितलं हर्षलक्ष्मी, इन्सर्शनच्या वेळेला इन्सर्शन करायच्या आधी चेंज करणार ना आपण, जागा तयार करणार. सो बिफोर इन्सर्शन. इन्सर्शनच्या वेळेला बिफोर इन्सर्शन, आणि ज्या वेळेला डिलिशन करतो त्यावेळेला आफ्टर डिलिशन. ठीक आहे, नोट डाऊन इट इन युअर नोटबुक. इन केस ऑफ स्टॅक, value of top pointer, you can write down this statement. In case of stack, the value of top pointer changes at, value of stack pointer changes at 2 points. दोन वेळेला ती बदलू शकते, at 2 points. First is before insertion slash before push operation. काही ठिकाणी असं पण येईल. ओके, एकच मिनिट. हा, मी सांगतो परत. आता चेक करा, एकच मिनिट. एकच मिनिट. सानवी जरा प्लीज, जरा दार तरी पुढे करून घ्या मग. सानवी, हे सानवी.
Hello. Okay, so that we can conclude here. We will meet in the next session. Thank you all.